नमस्कार, मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं आपले बदलापूरमध्ये स्वागत करते. बदलापूर येथील एका शाळेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद समाजात उमटलेले असताना राज्य सरकारनेही आता या प्रकरणी कठोर पावले उचललेली आहेत. दीपक केसरकर यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी पालिकेशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेतला. त्यात पालिका शाळेत सीसीटीव्ही लावण्याच्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याबाबत केसरकर यांनी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. बदलापूर अत्याचाराच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे आणि मुंबईच्या शिक्षण अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. अत्याचार झाल्याच्या घटनेबाबत शिक्षण विभागाला ताबडतोब न कळवल्याबद्दल ठाण्याचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनाही निलंबित करण्यात आले. तर मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई केल्याबद्दल शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर. नमस्कार.